नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। पनवेल ब्रह्मकुमारीजमध्ये 10 कोटी नशामुक्ती प्रतिज्ञा कार्यक्रम संपन्न। भारत सरकारच्या सहकार्याने राबविण्यात येत असलेल्या नशामुक्त भारत अभियान व मिशन स्पंदन अंतर्गत प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय पनवेल शाखेच्या वतीने हुतात्मा स्मारक गार्डन पनवेल येथे 10 कोटी नशामुक्ती प्रतिज्ञा महाअभियान अंतर्गत नशामुक्त भारताची राष्ट्रीय प्रतिज्ञा घेण्यात आली। कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली। त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन व तिलक लावून स्वागत करण्यात आले। ब्रह्मकुमारीज मेडिकल विंगच्या वतीने यावर्षी 6 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट दरम्यान देशभरात राबविण्यात येत असलेल्या या 10 कोटी नशामुक्ती प्रतिज्ञा महाअभियानाचा उद्देश नागरिकांमध्ये व्यसनाच्या दुष्परिणामांविषयी जनजागृती करणे तसेच नशामुक्त जीवन जगण्यासाठी प्रेरित करणे हा आहे। या कालावधीत विविध शाळा व महाविद्यालयांमध्येही नशामुक्ती प्रतिज्ञा व जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। निरोगी, नशामुक्त व विकसित भारत तसेच स्वर्णिम भारताच्या निर्मितीच्या उद्देशाने हे महाअभियान राबविण्यात येत आहे। हे अभियान ब्रह्मकुमारीच्या माजी मुख्य प्रशासिका परम आदरणीय राजयोगिनी दादी प्रकाश मणिजी यांच्या 19व्या पुण्यस्मृतीस समर्पित आहे। कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून श्री अभिजित अभंग, पोलीस निरीक्षक पनवेल शहर पोलीस ठाणे, श्री अजित बिरादार, सहाय्यक पोलीस निरीक्षक पनवेल शहर पोलीस ठाणे, श्री संजय गोडसे, सक्रिय पदाधिकारी लायन्स क्लब ऑफ पनवेल सरगम, बीके डॉक्टर शुभदा नील तसेच बीके डॉक्टर विजय खत्री उपस्थित होते। यावेळी उपस्थित अतिथींनी सांगितले की व्यसनाच्या समस्येवर उपाय केवळ नियंत्रणापुरता मर्यादित नसून त्यासाठी जागरूकता, संस्कार, कौटुंबिक मूल्य, सकारात्मक जीवनशैली आणि आत्मिक सशक्तीकरण आवश्यक आहे। तणाव, एकटेपणा, निराशा, नकारात्मक विचारसरणी तसेच जीवनातील उद्देशाचा अभाव यांसारख्या परिस्थितीमुळे व्यक्ती व्यसनाकडे वळू शकतो। पनवेल केंद्राच्या मुख्य संचालिका बीके तारादिदी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की नशामुक्त समाजाच्या निर्मितीसाठी प्रत्येक व्यक्तीने आपली जबाबदारी ओळखून सकारात्मक परिवर्तनाची सुरुवात स्वतःपासून करणे आवश्यक आहे। व्यसनमुक्तीसाठी केवळ नियंत्रण किंवा औषधोपचार पुरेसे नसून व्यक्तीमध्ये आत्मबळ, आत्मसन्मान आणि सकारात्मक विचारसरणी विकसित होणे गरजेचे आहे। तणाव, एकटेपणा, निराशा, नकारात्मक विचार तसेच जीवनातील उद्देशांचा अभाव यामुळे व्यक्ती व्यसनाच्या आहारी जाऊ शकतो। त्या पुढे म्हणाल्या की राजयोग मेडिटेशनमुळे व्यक्तीचे आत्मबळ, आत्मसन्मान, निर्णय क्षमता, भावनिक संतुलन आणि सकारात्मक विचारसरणी अधिक सशक्त होते। त्यामुळे व्यसनापासून दूर राहून निरोगी, तणावमुक्त आणि मूल्यनिष्ठ जीवन जगण्याची आंतरिक शक्ती व्यक्तीला प्राप्त होते। त्यांनी प्रत्येकाने स्वतः व्यसनमुक्त राहण्यासोबतच कुटुंब आणि समाजालाही नशामुक्त करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले। कार्यक्रमादरम्यान उपस्थित सर्वांनी नशामुक्त भारताची राष्ट्रीय प्रतिज्ञा घेत व्यसनापासून दूर राहण्याचा तसेच नशामुक्त समाजाच्या निर्मितीसाठी सक्रिय योगदान देण्याचा संकल्प केला। कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांना सौगात देऊन सन्मानित करण्यात आले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बीके शकुंतला दिदी यांनी केले। यावेळी ब्रह्मकुमारीज केंद्राशी जोडलेले बंधू भगिनी तसेच नागरिक उपस्थित होते। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी मिलिंद खार पाटील, पनवेल।